नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी टाइप्स ऑफ फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकांचे प्रकार आपण पाहणार आहोत। आज आपण पहिला प्रकार म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे सैद्धांतिक अपूर्णांक असे म्हणतात। तर या ठिकाणी कशाला म्हणायचं प्रॉपर फ्रॅक्शन? तर आधी तर फ्रॅक्शनची कन्सेप्ट समजून सांगतो मी। आधीच आपल्या सर्वांना फ्रॅक्शन म्हणजे काय, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अपूर्णांक अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांक म्हणजे काय हे आधी माहीत पाहिजे। अशी संख्या जी पी बाय क्यूच्या स्वरूपात लिहिता येते, अशी संख्या जी पी बाय क्यूच्या स्वरूपात लिहिता येते, पण त्या ठिकाणी क्यू हा शून्य कधीच नसतो, क्यूची व्हॅल्यू शून्य कधीच नसते, अशा संख्येला अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन म्हणतात। दी नंबर इन द फॉर्म ऑफ पी बाय क्यू, दी नंबर इन द फॉर्म ऑफ पी बाय क्यू बट क्यू डज नॉट इक्वल टू 0। छेदात कधीच शून्य संख्या येत नाही, शून्याच्या ऐवजी कोणतीही संख्या चालेल, पण छेदामध्ये म्हणजेच क्यूच्या जागी शून्य चालणार नाही। तर अशा प्रत्येक संख्याला आपल्याला अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन म्हणता येईल। म्हणजे ज्या ठिकाणी 1/2, 3/4 किंवा 19/11 अशा प्रकारच्या कोणत्याही संख्या आपण या ठिकाणी लिहिल्या तर त्याला फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक म्हणतात। आता त्यातला पहिला प्रकार म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शन। सैद्धांतिक अपूर्णांक कशाला म्हणायचं? तर या ठिकाणी एक एक्झाम्पल लक्षात घ्या किंवा कंडिशन लक्षात घ्या। यामध्ये अंश हा काय असतो? छेदापेक्षा लहान असतो। कशापेक्षा लहान असतो? छेदापेक्षा लहान असतो। म्हणजेच काय आपल्या सर्वांना एक लक्षात घ्यायचंय की या ठिकाणी अंश म्हणजेच आपण त्याला न्यूमरेटर म्हणतो। न्यूमरेटर हा काय असतो? लेस असतो। कशापेक्षा? छेद म्हणजे डिनॉमिनेटर असतो, डिनॉमिनेटर। तर ही कंडिशन ज्या ठिकाणी सॅटिस्फाय होते त्या अपूर्णांकाला किंवा त्या फ्रॅक्शनला आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे सैद्धांतिक अपूर्णांक असे म्हणतात। या ठिकाणी पहिले एक्झाम्पल या ठिकाणी घेऊयात, 3/8। तर या ठिकाणी काय लक्षात येतं? अंश हा तुमचा 3 आहे आणि छेद हा तुमचा या ठिकाणी 8 आहे। मग या ठिकाणी काय लक्षात येतं? तुमचा छेद हा मोठा आहे कशापेक्षा? अंशापेक्षा, म्हणून याला प्रॉपर फ्रॅक्शन असे म्हणतात। आणखीन काही एक्झाम्पल पाहूया त्या ठिकाणी। आपण आणखीन एक्झाम्पल घेऊया त्या ठिकाणी 12/25। आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असाल तर छेद हा मोठा आहे कशापेक्षा? अंशापेक्षा। याचाच अर्थ आपण असं सुद्धा म्हणू शकतो, अंश हा छेदापेक्षा लहान आहे। अंश हा छेदापेक्षा लहान असेल किंवा छेद हा अंशापेक्षा मोठा असेल, दोन्हीचा अर्थ एकच आहे। तर अशा प्रकारच्या गणिताला, अशा प्रकारच्या एक्झाम्पलला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे सैद्धांतिक अपूर्णांक असे म्हणतात। तर खूप सोपा कन्सेप्ट आहे। 1 बाय 1 सर्व प्रकार मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे।